मी रात्री 9 वाजेपर्यंत राज्यातल्या 2 मतदारसंघात मतदान सुरू होतं। नंदुरबार मधल्या नवापूर आणि पालघर मधल्या विक्रमगड मध्ये रात्री 9 वाजेपर्यंत मतदान सुरू होतं। विक्रमगड मध्ये ईव्हीएम मशीन संथ गतीने चालत असल्याने मतदानावेळी वेळ जो आहे तो वेळ वाढवण्यात आलेला होता। मोखाडा तालुक्यातील सूर्यमाळ गावामध्ये मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन संथ गतीने सुरू होतं। आणखी महत्त्वाचं म्हणजे या केंद्रावरती वीजच नसल्याने मतदारांना अंधारात मतदान करावं लागत होतं। तर नंदुरबार मध्ये ही संथ गतीने मतदान प्रक्रिया पार पडली, त्यामुळे मतदानाला उशीर झालाय। अधिक माहिती घेऊयात, मनोज सातवी आमचे प्रतिनिधी आहेत। मनोज, आपण पाहतोय एकीकडे वीज नाही, अगदी मुंबईच्या जवळचा हा संपूर्ण परिसर, मात्र तरीही संथ गतीने मतदान सुरू असल्याचं कळतंय। सध्याचे काय अपडेट्स? प्रज्ञा, मोखाडा तालुका विक्रमगड मतदान संघातील हा आहे आणि या मतदारसंघातल्या मोखाडा तालुक्यातील सूर्यमाल या गावामध्ये दुर्गम असा हा गाव आहे आणि पूर्ण मोखाडा तालुका जव्हार आणि मोखाडा हा दुर्गम भागात आहे। या ठिकाणी विजेची देखील बऱ्याच ठिकाणी विजेची व्यवस्था नाहीये आणि अशातच आज मतदान सुरू असताना या सूर्यमाल या ठिकाणी जे मतदार यंत्र होते ते संथ गतीने सुरू असल्यामुळं मतदारांना या ठिकाणी जे मतदार आले होते त्यांना ताटकळत राहावं लागलं आणि मशीन ईव्हीएम मशीन आहेत त्या खूप संथ गतीने चालत असल्यामुळं जे मतदार होते ते मतदान केंद्राच्या आत 6 वाजेपर्यंत होते, त्यांना आतमध्ये ठेवून नंतर ही मतदान प्रक्रिया आहे ती आतापर्यंत सुरू आहे। विशेष म्हणजे विजेची व्यवस्था नसल्यामुळं या ठिकाणी अंधारात मतदान करावं लागत आहे, त्यामुळं मतदारांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे आणि त्याचप्रमाणे जे कर्मचारी आहेत त्यांना देखील मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे। पालघर जिल्ह्यात एकूणच जे 6 विधानसभा मतदारसंघ आहेत त्या 6 विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया ही सुरळीत पार पडलेली आहे। मात्र मोखाडा विक्रमगड मतदारसंघ जो आहे त्याच्यात वाडा, विक्रमगड, जव्हार आणि मोखाडा हे 4 तालुके येतात आणि त्यातला जव्हार आणि मोखाडा हा अतिशय दुर्गम भाग आहे, त्यामुळं दुर्गम भागात या विजेची व्यवस्था देखील नाहीये। त्यामुळे जे मतदार आहेत त्यांना मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे आणि आतापर्यंत हे मतदार आहेत ते मतदानाची प्रक्रिया पूर्ण करत आहेत, मतदानाचा हक्क बजावत आहेत। बराच वेळ झालेला आहे आणि मतदारांचा मोठ्या प्रमाणात खोळंबा झालेला आहे। अगदी, मात्र या संदर्भात निवडणूक आयोगाला कल्पना असेल किंवा अधिकाऱ्यांना तिथे आल्यानंतर तरी कल्पना आलेली असेल की अशा पद्धतीने इथे विजेचा खोळंबा असतो आणि त्यामुळेच कदाचित वेळ लागू शकतो, यासाठी काही तयारी यापूर्वी करण्यात आली नव्हती? प्रज्ञा, या संदर्भात जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत पालघर जिल्ह्याचे गोविंद बोडके यांना आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र या व्यस्त शेड्यूलमुळे त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाहीये। मात्र या प्रत्येक मतदान केंद्रावर ज्या मशीन्स असतात, ईव्हीएम मशीन असेल किंवा व्हीव्हीपॅट मशीन आहेत, त्यांना पर्यायी मशीन देखील त्यांच्या सोबत असतात आणि जर काही तांत्रिक बिघाड झाला किंवा उशीर होत असेल तर पर्यायी मशीन असतात, त्यांचा वापर करण्यात येतो। मात्र मोखाडा तालुका हा अतिशय दुर्गम असल्यामुळं जरी पालघर जिल्हा हा मुंबईपासून जवळ असला तरी पालघर जिल्ह्यातला जव्हार मोखाडा हा दुर्गम भाग आहे आणि तिथे मूलभूत सेवा सुविधा जसे रस्ते, वीज आणि पाण्याची व्यवस्था ह्या नसल्यामुळं बऱ्याच ठिकाणी संपर्क होऊ शकत नाही आणि त्याच्यात हा विक्रमगड मधला हा जो सूर्यमाल गाव आहे त्या ठिकाणी मतदान केंद्रावर ज्या मशीन आहेत त्या दुपारनंतर खूप स्लो चालत होत्या आणि त्यामुळं मतदारांचा मोठ्या प्रमाणात खोळंबा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नक्कीच, तुर्त धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मनोज।